नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. NMMS परीक्षा जी इयत्ता 8वी मध्ये घेतली जाते तिच्यामधील बौद्धिक क्षमता चाचणीची लेक्चर्स आपण बघत आहोत. आजचं आपलं 11वं लेक्चर आहे. बघा, ह्याच्यापूर्वी 10 लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. ज्याने कुणी ती लेक्चर बघितली नसतील तर त्यांनी ती सुद्धा लेक्चर्स बघा. तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? कोडिंग डिकोडिंगचं क्वेश्चन, सांकेतिक भाषेवरील क्वेश्चन. म्हणजे काय? ही सांकेतिक भाषा म्हणजे काय? तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही आणि तुमचे मित्र गेलेला आहे. समजा एकाचं नाव निलेश असं आहे आणि एकाचं नाव अमर असं आहे. आता तुम्हाला तिथं तुमची दोघांची नावं लपवायची, त्यामुळे तुम्ही तुमच्या नावांना कोड दिलेला आहे. निलेशला कोड दिलेला आहे 80 आणि अमरला कोड दिलेला आहे 72. समजा ह्या निलेशला जर अमरला बोलवायचं असेल तर तो काय म्हणणार? 72 असं म्हणणार. अमरला बोलवायचं असेल तर 72 असं म्हणणार. आणि ह्या निलेशला जर बोलवायचं असेल तर तो 80 असं म्हणणार. म्हणजे तिथं नावं घेणार नाही, तर काय घेणार? कोड, सांकेतिक भाषा वापरणार. त्याला सांकेतिक भाषा असं म्हणणार. तर या निलेशकडून ज्यावेळी आपण कोडकडे जातोय, सांकेतांककडे जातोय, त्याला कोडिंग असं म्हणायचं. आणि ज्यावेळी कोडकडून, म्हणजे हा कोड, ह्याला कोड म्हणायचं, सांकेतांक असं म्हणायचं. सांकेतांककडून ज्यावेळी नावाकडे जातोय त्याला रिव्हर्स प्रोसेस झाली, त्याला डिकोडिंग असं म्हणायचं. तुम्ही जास्त काही विचार करू नका, हे प्रश्न सोपे असतात. तुम्ही बघा, तुम्हाला एकूण 3 क्वेश्चन येतात, एकूण 3 प्रश्न येतात 3 मार्कला. जर समजा 3 मार्कला येतात आणि जर तुम्हाला हे 3 पैकी 3 मार्क मिळवायचे असतील तर हे लेक्चर तुम्ही व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत बघा. आणि मी लेक्चरच्या शेवटी जी टेस्ट दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही काय करा? सोडवायची आहे आणि सोडवा. तर आपण चालू करूया आपल्या लेक्चरला. आपला पहिला प्रश्न काय आहे बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये नितेश हा शब्द KFQBPE असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा असं म्हटलंय, सांकेतांक XOZEBOV असेल असं म्हटलेलं आहे. प्रश्न व्यवस्थितरित्या वाचायचा. बघा, एक शब्द दिलेला आहे नितेश आणि त्याचा सांकेतांक दिलेला आहे. आणि इथं पुढे काय म्हटलंय? त्याच सांकेतिक भाषेमध्ये शब्द आपल्याला काढायचा आहे. कुठला शब्द काढायचा आहे आणि त्याचा सांकेतांक दिलेला आहे. तर आपण करूया. इथं काय दिलंय बघा, नितेश. आपण इथं लिहून घेऊया नितेश, NITESH. याचा सांकेतांक काय दिलेला आहे? याचा सांकेतांक KFQBPE. बघा, वर्ण फक्त लिहून काढलेला आहे. नितेश या शब्दाचा सांकेतांक हा दिलेला आहे KFQBPE. आता त्याच सांकेतिक भाषेमध्ये कुठल्या शब्दाचा असं म्हटलंय, म्हणजे कुठल्या शब्दाचा सांकेतांक आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे तो? हे बघा, हे दिसतोय की नाही? सांकेतांक काय दिलेला आहे? XOZEBO आणि काय बघा, O आणि V. हा सांकेतांक दिलेला आहे XOZEBOV. आता आपण काय करूया बघा, सुरुवातीला हे नितेश हा शब्द दिलाय ना आणि त्याचा सांकेतांक काय दिलाय? KFQBPE. ह्यांच्यामध्ये संबंध शोधून काढूया, ह्यांच्यामध्ये लिंक लावूया. ह्यांच्यामधलं जे लॉजिक आहे तेच लॉजिक काय करायचं? खाली वापरायचं. मग आपण कसं करायचं बघा, ह्यांचे नंबर द्या. जे अक्षर दिल्यात ना त्या प्रत्येकाला नंबर द्या. तर N चा नंबर किती आहे? 14 आहे. I चा नंबर किती आहे? 9 आहे. T चा नंबर किती आहे? 20 आहे. E चा नंबर काय आहे बघा? 5 आहे. S चा नंबर 19 आहे. H चा नंबर 8 आहे. K चा नंबर 11, F चा नंबर 12, Q चा नंबर 17, B चा 2, P चा 16 आणि E चा नंबर 5. हे प्रत्येकाला नंबर द्या. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो, हे नंबर तुम्ही पहिल्यांदा पाठ करा. अनुक्रमांक जे प्रत्येक अक्षरांचे आहेत ना ते पाठ करा. कारण ABCD एकूण अल्फाबेट 26 अल्फाबेट्स आहेत, त्यांचे प्रत्येकाचे नंबर हे पाठ असलेच पाहिजेत. भरपूर प्रश्न ह्यातून तुम्हाला सुटून जातील आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना पाठ सुद्धा झालेले असतील. त्यासाठी तुम्ही बघा, जर ट्रिक्स बघायची असेल पाठ करायची तर 6वा क्लास बघा. तर आता काय करायचं बघा, ह्या नितेश या शब्दातलं पहिलं अक्षर कुठला? N. आणि ह्या जो सांकेतांक दिलेला आहे, नितेश ह्या शब्दाला दिलेला सांकेतांक हा इथं बघा, लक्ष द्या. इथलं पहिलं अक्षर K, ह्यांच्यामध्ये संबंध लावायचा. तर बघा, ह्याचं N आणि 11 मध्ये आपण संबंध लावत असताना इथं बघा, ह्या N चा नंबर किती आहे बघा? 14. आणि इथं K चा नंबर किती आहे? 11. मग या 14 मधनं असं किती वजा केले की 11 येते? तर 14 मधनं 3 वजा केलं म्हणजे -3 केल्यानंतर 11 येते. 14 मधनं 3 गेल्यानंतर 11 येते. त्यानंतर काय बघा, नितेश या शब्दातला दुसरं अक्षर काय दिलंय? I दिसतंय I. आणि इथलं काय बघा, जे सांकेतांक आहे त्याच्यामधलं दुसरं अक्षर F आहे.
ह्यांच्यामध्ये संबंध लावा, त्यांचे नंबर बघायचे. ह्याचा नंबर 9 आहे, ह्याचा नंबर किती आहे 12 आहे. मग काय केलेलं आहे 9 आणि 12 मध्ये, सॉरी ह्याचा नंबर 12 नाही, चुकून दिलेला इथं. इथं नंबर किती येतो याचा 6 येतोय. एफचा नंबर काय असणार आहे 6 असणार आहे. मग 9 मधनं काय बघा, या 9 मधनं काय बघा किती गेल्यानंतर 6 राहते, तर -3 गेल्यानंतर. म्हणजे प्रत्येक इथं बघा टी हे अक्षर घ्या आणि इथं हे क्यू अक्षर घ्या. ह्यांच्यामध्ये बघा ह्याचा नंबर 20 आहे, याचा नंबर 17 आहे. ह्याच्यामध्ये पण -3 केलेला आहे. या 5 आणि काय बघा इथं हे 2 दिसते, 5 मधनं 3 गेल्यानंतर 2 राहते. त्यानंतर इथं काय बघा 19 आहे आणि इथं किती बघा 16 आहे. 19 मधनं -3 गेल्यानंतर 16 राहते आणि 8 मधनं काय बघा -3, 8 मधनं 3 गेल्यानंतर 5 राहते. म्हणजे समजलं तुम्हाला, -3 प्रत्येकामध्ये केलेलं आहे. तसंच आता खाली तुम्ही काय बघा, तुम्हाला सांकेतांक दिलेला आहे, व्यवस्थितरित्या बघा. आता सांकेतांक कडून तुम्हाला शब्दाकडे जायचं आहे. ह्या सांकेतांक कडून शब्दाकडे जायचं आहे. बघा इकडं कसं आपण जात होतो, शब्दाकडून सांकेतांककडे जात होतो, त्यामुळे -3 करत होतो. आता खाली काय करायचं आहे, सांकेतांक कडून शब्दाकडे जर जायचं असेल तर प्रत्येकामध्ये +3 केलं पाहिजे. प्रत्येकामध्ये -3 करून चालणार नाही, म्हणून हा शब्द IMP आहे. व्यवस्थितरित्या बघा, इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. तर आता बघूया आपण खाली काय करायचं. तर इथं बघा x मध्ये काय बघा, इथं काय करा, x मध्ये +3 करा. म्हणजे x चा क्रमांक, याला पहिल्यांदा क्रमांक द्या. x चा क्रमांक 24, o चा क्रमांक 15, z चा क्रमांक 26, e चा क्रमांक 5, b चा क्रमांक 2, o चा 15 आणि v चा 22 आहे. आता बघा काय करायचं, x चा क्रमांक किती आहे 24 आहे. 24 कडून आपण काय बघा +3 करा. 24 आणि 3 किती येते 27. 24 आणि 3 येते 27. तुम्ही म्हणाल 27 नंबर असं कुठलंच नाही, एबीसीडी तर 26 पर्यंत संपते. तर तसं नाही. तर इथं लक्ष घ्या, इथं करायचं काय बघा, इथं करायचं काय, सॉरी इथं करायचं काय ते बघा, इथं तुम्ही लक्षात घ्या. आता करायचं काय, इथं बघा ए बी सी डी म्हणजे ए चा क्रमांक 1, बी चा क्रमांक 2, सी चा क्रमांक 3, डी चा क्रमांक 4, असा झेड चा क्रमांक किती येतोय 26. आता परत आणि एबीसीडी चालू करायची. म्हणजे ए चा क्रमांक 27, बी चा क्रमांक 28, असं डॉट 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 काय बघा झेड पर्यंत, असं ते परत 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 एबीसीडी येत राहते. तर म्हणून 24 आणि 3 27 म्हणजे 27 नंबरला कोण आला ए. 27 नंबरला कोण येणार ए, म्हणजे ह्याच्यामधलं पहिलं जे अक्षर येणार आहे ते ए येणार आहे. हा, मग ए न पर्याय कुठलं कुठलं चालू आहे, तर ए न पर्याय बघा पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 चालू आहे. ह्यो पर्याय आणि हा पर्याय तरी निघून गेला. आता जर व्यवस्थितरित्या तुम्ही बघितलं, जास्त काय करायचं नाही. आता ह्या बघा खाली सांकेतांक दिलाय ओ ओ, ह्या ओ मध्ये +3 करत बसू नका. ओ मध्ये +3 करत बसू नका. कारण का बघा, ह्याच्यामध्ये हे जो पर्याय जर व्यवस्थितरित्या तुम्ही बघितला, ह्याच्यामध्ये बघा हे पर्याय बघितला, ह्याच्यामधला दुसरा हा शब्द किंवा दुसरा अक्षर आणि ह्याच्यामधले दुसरा अक्षर आर हे सेम आहे दोघांच्या मध्ये. बघा इथं सी आणि हे सी सुद्धा सेम आहे. तिसरं अक्षर बघा, पर्याय क्रमांक 3 मधलं आणि पर्याय क्रमांक 4 मधलं तिसरं अक्षर बघा सी आहे. दोन्ही पण सेम आहेत. एच इथं सुद्धा आहे आणि एच इथं सुद्धा आहे. आता ई आणि आय इथं फरक आहे. ई आणि आय इथं फरक आहे. मग ई आणि आय म्हणजे काय बघा, बी मध्ये काय बघा तुम्ही, हे बी जे दिसते ना, बी मध्ये +3 करा. मग बी मध्ये +3 केल्यानंतर 2 मध्ये +3 केल्यानंतर किती येते 5. मग 5 नंबरला कुठलं लेटर आहे, 5 नंबरला ई येते. मग ई कुठल्या ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हेच त्याचं उत्तर आहे. बघा हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवलेला आहे, तुम्हाला समजतोय का बघा. समजत नसेल तर तो परत आणि एकदा बघा. त्यानंतरचा आता आपण काय बघा, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलंय, जर एका सांकेतिक भाषेत ब्रॉन्झ हा शब्द 80 असा लिहिला, हे ब्रॉन्झला काय बघा 80 असं म्हटलेलं आहे, तर त्याच सांकेतिक भाषेत सिल्वर हा शब्द कसा लिहाल. तर हा सोपा प्रश्न आहे. काय करायचं ते बघा, इथं ब्रॉन्झ पहिल्यांदा आपण लिहून घेऊया, BRONZE. त्याला किती काय सांकेतांक दिलेला आहे 80 असा सांकेतांक दिलेला आहे. आणि तर सिल्वरला काय येईल असं विचारलेलं आहे. तर सिल्वर आपण खाली लिहून घेऊया आणि त्याला कुठला सांकेतांक येईल. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिल्यांदा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला सुटत नसेल तर तुम्ही त्याचं सोल्युशन बघा. तर बी चा क्रमांक किती आहे, इथं ब्रॉन्झ, इथं ब्रॉन्झ कडे लक्ष द्या. इथं बघा
बी चा अनुक्रमांक, बी चा क्रमांक 2 आहे, आर चा क्रमांक 18 आहे, ओ चा क्रमांक 15 आहे, एन चा 14 आहे, झेड चा किती आहे तर 26 आहे आणि ई चा क्रमांक किती आहे 5 आहे. आता ह्या प्रत्येकाची हे वरती जे क्रमांक दिलेले आहेत अनुक्रमांक यांची प्रत्येकाची बेरीज करा. प्रत्येकाची बेरीज केल्यानंतर किती येते बघूया आपण. तर 2 आणि 18 20 झालं, 20 आणि 15 किती होणार 35 झालं, 35 आणि काय बघा 10, 35 आणि 10 करा 45 आणि 4 49, 49 आणि तुम्ही काय बघा 20 करू शकताय. तर 49 आणि 20 काय बघा 69, 69 आणि 6 किती झालं 75 आणि 75 आणि 5 80, 75 आणि 5 किती झालं 80. तुम्ही अशी तोंडी सुद्धा बेरीज करू शकताय. कारण जर असं करत बसला 2 18 असं लिहून घेऊन 15 14 26 आणि 5 आणि इथं काय बघा अधिक करत बसला तर तुमचा वेळ जातोय. त्यामुळे जास्तीत जास्त तोंडी बेरीज कशी करायची ह्याचा सराव करा. आता सिल्वर मग काय बघा लॉजिक तर आपल्याला कळालं. म्हणजे आता बघा सिल्वरला आपण नंबर देऊया. एस चा नंबर 19, आय चा नंबर किती आहे बघा 9, एल चा नंबर 12, व्ही चा नंबर 22, ई चा नंबर 5 आणि आर चा नंबर 18. आणि आता ह्याचे जे सिल्वरचे जे अनुक्रमांक दिलेले आहेत त्याची बेरीज करूया. तर 19 अधिक 9 करायचं, 9 अधिक 12, 12 अधिक 22, 22 अधिक 5, 5 अधिक 18. तर 19 अधिक 9 किती येणार आहे तर 19 अधिक 9 28, 28 आणि 2 काय बघा 30, 40, 40 आणि काय बघा 40 आणि 20 किती 60, 62, 62 आणि 5 किती झालं 62 आणि 5 67, 67 आणि काय बघा 10, 67 आणि 10 तुम्ही करू शकताय 77, 77 आणि 10 किती झालं 87, 2 वजा करा 85. तर यांची बेरीज काय बघा इथे 85, ची बेरीज किती येते 85. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तुम्ही सुद्धा काढून बघू शकताय. करा तुम्हाला ज्या पद्धतीने बेरीज करायची त्या पद्धतीने करा, खरं उत्तर बरोबर आलं पाहिजे. अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा. एका सांकेतिक भाषेमध्ये तन्वी हा शब्द 69 असा लिहिलेला आहे. तर त्याच सांकेतिक भाषेत पटरी हा शब्द कसा लिहाल असा आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा तो हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आयएमपी प्रश्न का आयएमपी प्रश्न आहे ते तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये असा आहे की बघा जर तुम्ही इथं हा तन्वी हा शब्द लिहून घेतला तन्वी असं लिहून घेतलं आणि तन्वीला जर काय बघा टी ला नंबर किती असतो 20, ए ला नंबर 1, एन ला नंबर 14, व्ही ला नंबर 22, आय ला नंबर 9 आणि ह्यांची जर वरती बेरीज केली तर ती 69 येत नाही. म्हणजे हे लॉजिक वापरून चालत नाही. इथं जरा वेगळं लॉजिक वापरायचं आहे. मग ते काय लॉजिक वापरायचं आहे बघा काय लॉजिक वापरायचं आहे त्याच्यासाठी मी जरा इथं तुम्हाला सांगतो व्यवस्थितरित्या. हे बघा इथं आपण असं करूया आणि हे जरा वरती घेतो. काय करायचं आहे बघा लक्ष पूर्णपणे द्या, व्यवस्थितरित्या लक्ष द्या. काय करायचं आहे ते बघा. तर इथं एबीसीडी ला काय बघा उलटा क्रमांक द्यायचा आहे. म्हणजे काय बघा झेड ला 1, वाय ला 2, एक्स ला 3, डब्ल्यू ला 4, व्ही ला 5, हे काय बघा यू ला 6, टी ला 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. इकडं काय बघा 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. प्रत्येक वेळी आपण एबीसीडी ला काय बघा असं ए ला क्रमांक 1, बी ला क्रमांक 2, सी ला क्रमांक 3 असं झेड ला क्रमांक देत होतो. बरोबर आहे की नाही. असं झेड ला 26. खरं आता बघा हे उलट असं क्रमांक द्यायचा आहे. झेड ला क्रमांक 1 नंतर व्हाय ला क्रमांक 2 असं ए ला क्रमांक किती आलेला आहे ए ला 26 आलेला आहे. तो ह्यो प्रश्न अशा पद्धतीनं सोडवायचा होता. तर तुम्ही अशा पद्धतीनं कोडिंग डिकोडिंगचं किंवा सांकेतिक भाषेवरलं प्रश्न सोडवायचं असतील तर अशा पद्धतीनं एबीसीडी सुद्धा काय करा लिहून घ्या. तुम्हाला काय बघा एबीसीडी व्यवस्थितरित्या तरी त्याचा नंबर पाठ असणार आहेत. म्हणजे ए चा क्रमांक 1, बी चा क्रमांक 2, सी चा क्रमांक 3, डी चा क्रमांक 4 हे तर तुम्हाला पाठ असणारच आहे. हे काय बघा पाठ नसेल काही विद्यार्थ्यांना काय बघा हे पाठ होऊ शकत नाही. तर हे मात्र लिहून घ्या तुम्ही. तर बघा कसा सोडवायचा हा प्रश्न. मग काय बघा तन्वी आता बघा इथं तन्वी जर इथं काढलं तर ह्याच्यानुसार काय बघा तन्वीचा कोड किती दिलेला आहे 69 दिलेला आहे. मग तो कसा 69 दिला हे शोधायचा आहे. मग इथं काय बघा इथं टीचा नंबर किती आहे 7 आहे. इथं ए चा क्रमांक किती आहे बघा 26 आहे. इथं एन चा क्रमांक किती आहे एन चा क्रमांक 13 आहे. इथं व्ही चा क्रमांक किती आहे व्ही चा क्रमांक व्ही चा क्रमांक 5 आहे आणि आय चा क्रमांक किती आहे इथं
आय आय कुठं आहे, आयचा क्रमांक 18 आहे. आणि या सर्वांची बेरीज करा आता. आता वरती जे दिलेले प्रत्येकाची बेरीज केल्यानंतर 69 येते. त्याच पद्धतीनं ह्या काय बघा पटरी, हे पटरीचं क्रमांक PATRI, पीचा क्रमांक 16 झाला, एचा क्रमांक 1, टीचा क्रमांक 20, आरचा क्रमांक 18 आणि आयचा क्रमांक 9. या सर्वांची बेरीज आपण करूया. या सर्वांची बेरीज केल्यानंतर किती येते? तर बघा, सर्वांची बेरीज काढायची आपल्याला. तर 9 × 18 27, 27 आणि 20, 37, 47, 48, 48 आणि 16, 48 आणि काय बघा तुम्ही 48 आणि डायरेक्ट 20 केलं तरी चालतंय. 48 आणि 20 झालं 48 आणि 20 झालं 78. 48 येते काय बघूया. 48 आणि नाही बघूया. 9 18 27, 27 आणि 27 आणि 20 किती झालं? 47, एक 48, 48 आणि 6 54, 54 आणि 10 74. सॉरी, अरे इथं एबीसीडीला नंबर कसं दिले बघा. एबीसीडीला नंबर आपण अशा पद्धतीनं दिलं. ह्याच्यातलं द्यायचं आहे एबीसीडीचा नंबर. इथं पीचा क्रमांक किती आहे? 11 आहे. पीचा क्रमांक 11 आहे. एचा क्रमांक किती आहे? 26 आहे. टीचा क्रमांक किती आहे? 7 आहे. आरचा क्रमांक इथं 9 आहे. बरोबर आहे. आणि आयचा क्रमांक किती आहे बघा? 18 आहे. ह्या एबीसीडीतलं क्रमांक द्यायला पाहिजेत ना. मला जे पाठ आहेत ते दिलं. तर 11 + 26 + 7 + 9 + 18 ह्यांची बेरीज करा. इथं 9 18 27, 27 आणि काय बघा 27 आणि 7 किती येते? तर 27 आणि 7 34, 34 आणि 34 आणि 6 40, 40 आणि 20 60 आणि 60 आणि 11 71. त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय बघा 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 71 त्यांची बेरीज येते. बघा, करून बघा तुम्ही सुद्धा. प्रश्न क्रमांक 3 अशा पद्धतीने सोडवायचा होता. हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, म्हणून मी त्याला IMP प्रश्न म्हणत आहे. कारण अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतोय, म्हणून तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न सोडवायचे असतील तर अशा पद्धतीची एबीसीडी पहिल्यांदाच लिहून ठेवा आणि त्याला झेड पासून क्रमांक द्यायचे 1 2 3 4 5. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. हा कशा पद्धतीने सोडवायचा आहे तो काय म्हटलेला आहे? एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द QLVQY असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत अमेरिका हा शब्द कसा लिहाल? तर बघा काय नेमकं केलेलं आहे ते. इथं बघा इंडियाला कोड काय दिलाय? QLVQY. इथं लिहून घेऊया. इंडियाला कोड दिलेला आहे आणि तो कोड काय आहे? QLVQY असा कोड आहे. आता बघा इंडिया, मग इंडियामधल्या पहिलं जे अक्षर आहे आय आणि इथं जो सांकेतांक दिलाय, कोड दिलाय, त्यातलं पहिलं अक्षर काय? क्यू. त्याच्याशी आपण संबंध लावूया. त्याच्याशी काय करूया? संबंध. मग आय आणि क्यू मध्ये असं काय आहे? तर इथं दिसतंय बघा, आय कुठे दिसतोय? इथं आय दिसतोय आणि इथं खाली क्यू दिसतोय. इथं आय आणि क्यू, आय कडून क्यू असं खाली गेलेलं आहे, असं तिरक किंवा उजव्या दिशेला म्हणा. आय पासून उजव्या दिशेला खाली गेल्यानंतर क्यू येते. त्यानंतर यन कडून काय बघा? यन कडून काय बघा? यन खाली आहे. आता यन कसा आहे? खाली आहे. आणि यन कडून काय बघा? वरती, म्हणजे वरती डाव्या बाजूला गेलं की यल येते. जर समजा मी काय म्हणतोय बघा, वरच्या लाईन मध्ये एखादा शब्द असेल तर उजव्या बाजूला खाली जावा. आणि जर खालच्या लाईनला एखादा अक्षर असेल, शब्द नव्हे अक्षर असेल, तर तुम्ही वरच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला जावा. आणि डी कडून काय बघा? डी आणि व्ही, इथं डी दिसते आणि डी आणि व्ही चा संबंध आहे बघा. हे डी वरच्या बाजूला आहे. जर वरच्या बाजूला असेल तर असं काय बघा? उजव्या बाजूला खाली जायचं. तुमच्या हाताची उजव्या बाजू, तुम्ही बसलेला आहात ते तुमची उजवी बाजू, इकडली डावी बाजू, व्ही खाली आहे असं. नंतर आय आणि कुणाचा संबंध आहे? क्यू. आय आणि क्यू कुठं आहे बघा? इथं आहे बघा, आय आणि क्यू. आय आणि क्यू दिसते तुम्हाला. आय आणि क्यू पहिल्यांदाच आहे. आणि ए आणि काय बघा? व्हाय मध्ये. ए कुठे दिसतोय? ए इथं दिसतोय आणि व्हाय इथं दिसतोय बघा, असं खालच्या बाजूला. ठीक आहे, हे सोपा प्रश्न आहे. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये अमेरिका कसं लिहिणार तुम्ही? अमेरिका कसं लिहिणार आहे? तर बघा, तर ए ला काय बघा? ए ला तुम्हाला सांगतो, मी पेन चेंज करतो इथं. ठीक आहे, ए ला बघा, हे ए दिसतोय. ए ला आपण असं खालच्या बाजूला व्हाय कडे जाणार, म्हणजे पहिला शब्द काय बघा? पहिला अक्षर येणार व्हाय येणार. मग व्हाय न सुरुवात काय बघा? ह्या पर्यायाची आणि ह्या पर्याय. आता इथं बघा वाय दुसरं दिसतंय इथं यम, आणि इथं सुद्धा यम दिसते.
दोघांच्या मध्ये समान आहे, त्यामुळे चेक करायची काही गरज नाही. म्हणजे यम कुठं आहे, यम इथं येतोय. आता यमला इकडे बाजूला इकडे जायला काहीच नाही, त्यामुळे यमच धरलेला आहे. आता ई बघा, ई कडून कुठं आहे, ई कडून खाली आपण यू कडे जाणार, म्हणजे वाय एम यू. त्यानंतर आर कडून आर कुठे दिसतोय, आर आर इथं बघा या खालच्या लाईन मध्ये आहे, म्हणजे आपण इकडे वरती जायला पाहिजे, असं वरती एच कडे, एच. आणि त्यानंतर आय कुठं आहे, आय इथं येतं, आयला क्यू येते, ते तुम्हाला माहितीच आहे, आयला खालच्या बाजूला. सी ला काय बघा डब्ल्यू, सी ला असं खालच्या बाजूला डब्ल्यू, आणि ए ला काय बघा वाय. म्हणजे हे पर्याय कुठं आहे, तर ऑप्शन क्रमांक वाय एम यू एच क्यू डब्ल्यू वाय ऑप्शन क्रमांक 3 मध्येच आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हेच त्याचं उत्तर आहे. प्रश्न सोपा आहे आणि व्यवस्थितरित्या समजून घ्या तुम्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कसा सोडवायचा बघा. प्रश्न क्रमांक 5वा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये गो अहेड हा शब्द HPBIFBE असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये स्टॉप नाव हे कसे लिहाल, असं म्हटलेलं आहे. इथं मी तुम्हाला पेन आणि पेपरचा म्हणजे हात लावून सोडवत आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे पेन आणि पेपरची हात लावण्याची मला गरज आहे. तुम्ही पेन आणि पेपरची गरज म्हणजे हात लावायची सुद्धा गरज नाही या क्वेश्चनला. कसं लावायची गरज नाही, तर बघा इथं काय म्हटलंय, गो अहेड असं म्हटलंय, गो अहेड. आणि त्या गो अहेडचा जो हे दिलेला आहे सांकेतांक, तो सांकेतांक काय दिलेला आहे, HPBIFBE असा सांकेतांक दिलेला आहे. बघा तुम्ही आता संबंध लावायचा असेल तर ह्याला नंबर द्या पहिल्यांदा. जी चा नंबर किती असतोय 7, ओ चा नंबर किती 15, ए चा क्रमांक 1, एच चा क्रमांक 8, ई चा क्रमांक 5, 1 आणि डी चा क्रमांक 4 आहे. ह्या एच चा क्रमांक 8 आहे, पी चा 16 आहे, बी चा 2 आहे, आय चा 9 आहे, एफ चा 6 आहे, बी चा 2 आहे आणि पी चा 5 आहे. जर बघायला गेलं ह्या जी आणि तुम्ही एच चा संबंध लावा. बघा जी चा क्रमांक 7 आहे आणि ह्याचा 8 आहे, म्हणजे 1 ने अधिक केले, 1 ने पुढे गेलाय. इथं बघा ओ चा क्रमांक आणि इथं पी चा क्रमांक बघा, ओ चा क्रमांक 15 आहे आणि इथं 16 आहे, 1 ने अधिक केलेला आहे. इथं काय बघा ए चा क्रमांक 1 आहे, इथं बी चा क्रमांक 2 आहे, इथं 1 ने अधिक केलेला आहे. इथं काय बघा एच चा क्रमांक आणि इथं कुणाचा क्रमांक तुम्ही लावणार, आय चा क्रमांक. एच चा क्रमांक 8 आहे आणि काय बघा 9, 1 अधिक केले. इथं काय बघा 5 आणि इथं 6, इथं 1 आणि इथं 2, इथं 4 आणि 5, म्हणजे 1 1 अधिक केलेला आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही स्टॉप नाव मध्ये काय बघा, स्टॉप नाव लिहून घ्या. त्याला कुठला कोड येईल, तर च्या पुढलं कुठलं येते, कुठलं लेटर येते, कुठलं अक्षर येते एसच्या पुढं, टी येते. तर टी न पर्याय काय बघा सगळं चालू आहे. त्यानंतर बघा एसचा झाला, टीच्या पुढचं कुठलं येते, यू येते. यू कुठल्या पर्याय आहेत, ह्या पर्यायामध्ये आणि ह्या पर्यायामध्ये आहे. त्यानंतर ओच्या पुढं ओ 15 झाला, 16 नंबरला काय येणार, पी येणार. पी कुठल्या ऑप्शन मध्ये, हित पण आहे. त्यानंतर काय बघा पीच्या पुढे ओ येतोय आणि ओ बघा ह्या ऑप्शन मध्ये आहे. ह्या ऑप्शन मध्ये ओ नाही 4 नंबरला, इथं 4 नंबरला ओ आहे, त्यामुळे म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हे तुम्हाला पेन आणि पेपरची हात लावायची सुद्धा गरज नाही याच्यामध्ये, म्हणजे अवघड असं काहीच नाही, तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून मी इथं काय बघा हे व्यवस्थितरित्या सांगत आहे. त्यामुळे वेळ घालवायचा नाही, हे सुद्धा तुमच्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 कसा सोडवायचा तो बघा. प्रश्न क्रमांक 6, जर एका सांकेतिक भाषेमध्ये स्वप्ना हा शब्द 28 असा लिहिला, म्हणजे स्वप्ना या शब्दाला 28 असा कोड वापरला, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये शिंदे हा शब्द कसा लिहाल, असं म्हटलेलं आहे. तर बघा हा प्रश्न सोडवायचा कसा तो, तर काय म्हटले, जे स्वप्नाला काय कोड दिलेला आहे, 28 असा कोड दिलेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय लॉजिक लावलेलं आहे ते पहिल्यांदा आपण लावूया. तर बघा एस चा क्रमांक किती असतोय 19, डब्ल्यू चा 23, ए चा 1, पी चा 16, एन चा 14 आणि ए चा किती आहे 1 आहे. ह्या प्रत्येकाची बेरीज करा, 19 अधिक 23, 23 अधिक 1, 1 अधिक 16, 16 अधिक 14 आणि 14 अधिक 1. ह्यांची बेरीज किती येते, ह्यांची बेरीज बघूया आपण किती येते. तर 14 ने 1 15, 15 15 काय बघा 30, 31, 32, 32 आणि काय बघा 3 35, 35 आणि 20 किती झालं 35, 55 आणि 55 आणि काय बघा तुम्ही डायरेक्ट 20 करू शकताय. 55 आणि 20 झालं 75, त्यातनं 1 वजा करा 74. म्हणजे या सर्वांची बेरीज जे वरती दिसते की नाही, हे सर्वांची बेरीज किती येते 74 अशी येते. मग इथं मात्र स्वप्नाला कोड दिलाय काय बघा 28. काही विद्यार्थी काय बघा ह्यांची बेरीज 74 अशी करणार, तर त्याच्या पुढे सोडवणार नाही. अरे त्याच्या पुढे काय केलेलं आहे बघा, या 74 मध्ये काय केलंय की 28 येईल,
तर 7 आणि 4चा गुणाकार करा, 7 चोक 28, 7 चोक 28 झालं. आता त्याच ह्याच्यामध्ये शिंदे, शिंदे कसं लिहायला म्हटलेले शिंदे, तर आपण इथं लिहून घेऊया SHINDE शिंदे. आता शिंदेचा काय क्रमांक, शिंदेला चा क्रमांक किती आहे 19, चा क्रमांक 8 आहे, चा 9 आहे, चा 14 आहे, चा 4 आहे आणि चा 5 आहे. या प्रत्येकाची बेरीज करा. या प्रत्येकाची बेरीज केल्यानंतर किती येते बघा, तर 4 आणि 5 9, 9 9 18 किंवा बघा 19 आणि 8 27, 27 आणि काय बघा 27 आणि 10 37 36 झाली, 36 आणि काय बघा 4 40 50, 50 आणि 4 54, 54 आणि 5 59, 54 आणि 5 म्हणजे या वरच्या सर्वांची बेरीज किती झाली 59. आणि मग काय करणार तुम्ही 9 आणि 5 चा काय करणार गुणाकार. हे 9 आणि 5 दिसते की नाही 5 गुणुले 9, तर 9 5 45, 9 5 किती येणार 45. ऑप्शन मध्ये 45 आहे का, आहे की 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेलच वरती, 3 नंबर हे त्याचं बरोबर उत्तर आहे 45. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक हा 7वा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये मनीष हा शब्द HDILNK असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये हर्षू हा शब्द कसा लिहिल. तर चला मी तुम्हाला थोडा वेळ देतोय, तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा हा प्रश्न. तुम्हाला आता कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न तरी समजले असतील, नेमकं करायचं काय असते. तर एखादं नाव दिलेलं असते, शब्द दिलेला असते, अक्षर दिलेला असते, त्याला काय करायचं कोडिंग, कोड दिलेला असतोय, त्याचा पहिल्यांदा संबंध लावायचा, तसा संबंध खालचं काहीतरी दिलेलं असते त्याच्यामध्ये लावायचं. इतकं सोपं असतंय ते. तर बघा कुणाला सुटतंय, कुणाला हा प्रश्न सुटतोय, नाहीतर मी तुम्हाला हा सोडून दाखवतो. बघा काय म्हटलंय मनीष, आपण पेन चेंज करूया. काय म्हटले मनीष, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ बंद करा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मनीषला काय बघा दिलेला आहे HDILNK असं दिलेलं आहे. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये हर्षूला कुठला सांकेतांक येईल हे सांगायचं आहे. तर चा क्रमांक किती आहे, पहिल्यांदा आपण हे मनीष दिसते त्या मनीष मधल्या प्रत्येक अक्षराला क्रमांक देऊया. चा क्रमांक 13, चा 1, चा 14, चा 9, चा 19, चा 8. इथं काय बघा, इथं चा 8, चा 4, चा 9, चा 12, चा काय बघा 14 आणि चा 11. आता पुढं केलेलं काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. इथं M आणि काय बघा H, म्हणजे जे नाव दिलेलं आहे, नाव काय दिले मनीष आणि त्याचा सांकेतांक मधलं पहिलं अक्षर बघायचं. म्हणजे जो पण नाव दिलेला असेल, जो पण शब्द दिलेला असेल आणि जो सांकेतांक दिलेला आहे त्याच्यामधलं पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर, चौथं अक्षर, 5वं असा संबंध लावायचा. ठीक आहे. मग मनीषचा क्रमांक 13 आहे आणि ह्याचा क्रमांक किती 8 आहे. मग 13 मधनं 8 येण्यासाठी काय केलं असेल, तर 13 मधनं 8 येण्यासाठी -5 केलेला आहे. त्यानंतर ए आणि काय बघा ए आणि इथं D चा संबंध लावा. ए चा क्रमांक किती आहे 1 आहे आणि D चा क्रमांक किती आहे 4 आहे. मग 1 मध्ये असं काय केलंय की 4 येणार, तर 1 अधिक 3 केलेला आहे. 1 अधिक 3 केलेला आहे. त्यानंतर इथं बघा N चा क्रमांक आणि इथं I चा क्रमांक बघा. N चा क्रमांक 14 आहे आणि I चा क्रमांक काय बघा 9 आहे. काय केले 14 मधनं -5 केलेला आहे. ह्या 14 मधनं काय केलेलं आहे -5 केलेला आहे. त्यानंतर काय बघा इकडे I कडे बघा आणि इकडे L कडे बघा. I आणि L चा संबंध लावत असताना काय केले, ह्याचा क्रमांक 9 आहे आणि ह्याचा क्रमांक 12 आहे. 9 मध्ये काय केलं असेल तर +3 केलेला आहे. त्याच पद्धतीने S आणि काय बघा N चा संबंध 19 ह्याचा नंबर आहे, ह्याचा 14 आहे म्हणजे -5 केलेला आहे. आणि H आणि काय बघा कुणाचा संबंध लावणार K चा, आणि म्हणजे 8 मधनं काय केले 8 अधिक 3 केलेला आहे. म्हणजे काय केले -5 अधिक 3, -5 अधिक 3, -5 अधिक 3. तसंच करायचं. पहिल्या ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, पहिल्या ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, पहिल्या ह्याच्यामध्ये -5 करणार. म्हणजे बघा H चा क्रमांक किती आहे 8 आहे आणि 8 मधनं 5 गेल्यानंतर उरतंय किती, तर 3 उरते. मग 3 कोणाचा क्रमांक आहे तर C, म्हणून इथं पहिलं जे अक्षर येणार C, आणि C बघा ह्या पर्यायामध्ये आणि ह्या पर्यायामध्ये आहे, बाकी कुठल्याही पर्यायामध्ये नाही. खरं बघा दुसरे विद्यार्थी काय करणार, इथलं दुसरं बघा, एक तर तुम्हाला कन्फर्म झालं की जे तुमचं उत्तर आहे ते C न चालू आहे. मग इथं बघा इथं दुसरं अक्षर बघा D आहे आणि इथं सुद्धा दुसरं अक्षर D आहे.
मग तिथे चेक करायची काय गरज नाही. म्हणजे ए मध्ये काय बघा, ए मध्ये आता काय मिसळायला पाहिजे, ह्या ए मध्ये 3 मिसळायला पाहिजे. ए चा क्रमांक 1 आहे, 1 आणि 3 काय बघा 4 येणार. आणि 4 नंबरला कुठलं येते, डी येते. बघा इथं बघा डी आले, इथं बघा इथं 2 नंबरला डी आले की नाही. मग 3 नंबरला आता इथं कन्फर्म होणार बघा, इथं एन दिलेला आहे आणि इथं एम दिलेला आहे. तुम्ही ह्या आर मध्ये -5 करायला पाहिजे. आर मधनं, आर चा क्रमांक 18 आहे, 18 मधनं 5 गेल्यानंतर किती राहते, तर 18 मधनं 5 केल्यानंतर 13 राहते. आणि 13 नंबरला कुठलं लेटर असते, यम. मग यम काय बघा कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये, ह्या ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. -5 + 3, -5 + 3 प्रत्येक लेटर मध्ये करायचा आहे. सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाही. त्यानंतर काय बघा, प्रश्न क्रमांक 8वा कसा सोडवायचा बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये विंडो हा शब्द DLWMRD असा लिहिला, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये हा सिरियल हा शब्द कसा लिहाल असं म्हटलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, बघा सोडवायचा कसा तो. काय म्हटले, या WINTOW ला कोड काय दिलेला आहे, DLWMRD असा कोड दिलेला आहे. तर बघा इथं काय केलेलं आहे नेमकं तुम्हाला सांगतो बघा. इथं डब्ल्यू आहे ना, आता इथं हे जे विंडो दिलेला आहे याचा सांकेतांक हा दिलेला आहे DLWMRD. आता आपण काय करत होतो, इथून मागच्या प्रश्नामध्ये ह्या डब्ल्यूचा आपण संबंध कशाशी लावत होतो, डीशी. असं काही कुठे लिहून ठेवलेलं नाही की बघा इथं जे म्हणजे दिलेला आहे पहिल्या अक्षरचा संबंध पहिल्या अक्षरशीच लावायचा, असं काय नाही आहे. इथं काय करायचं आहे, पहिल्या अक्षरचा संबंध या डब्ल्यूचा संबंध डीशी लावायचा आहे. डब्ल्यूचा संबंध कशाशी आहे, डीशी लावायचा आहे. तर तो कसा, तर बघा इथं डब्ल्यूच्या पुढे बघा, इथं म्हणून मी एबीसीडी लिहिलेली आहे या प्रश्नामध्ये. इथं डब्ल्यू दिसते, इथं खाली बघा डब्ल्यू, या डब्ल्यूच्या बरोबर समोर डी आहे बघा. म्हणजे समोरील अक्षर आहे, समोरासमोरील अक्षर. ह्या आयचा संबंध कशाशी लावायचा होता, या आर शी लावायचा होता. हे आर दिसतंय का, आयचा संबंध आर शी. कारण का आय आणि आर ही दोघं एकमेकांच्या समोरासमोर दिसतात. या एनचा संबंध या एम शी लावायचा. एन आणि एम एकमेकांच्या समोरासमोर आहेत बघा, दिसतात. त्यानंतर डी चा कसा बघा, डब्ल्यू शी. ओ चा काय बघा, एल शी. आणि डब्ल्यू चा डी शी. असं इथं काय बघा संबंध लावायचा आहे. असं कुठे लिहून ठेवलेलं नसते की पहिल्या अक्षराचा संबंध जे कोड दिले, सांकेतांक दिले, त्याच्यामध्ये पहिल्या अक्षराशीच लावला पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला ते फक्त लॉजिक समजलं पाहिजे. तर सिरियल इथं दिलेलं काय बघा, SERIEL, सिरियलला कोड कुठला येणार, तो आता आपण इथं बघूया. तर बघा मी तुम्हाला सांगतो, च्या समोर कोण आहे, हे बघा इथं या च्या समोर कोण दिसतंय, च्या समोर एच दिसतोय. तो एच काय येणार, शेवटी येणार. मग शेवटी कुठल्या कुठल्या पर्यायात आहे, ह्या पर्यायात आहे, ह्या पर्यायामध्ये हा पर्याय निघून गेला. त्यानंतर च्या समोर कोण आहे, च्या समोर व्ही, म्हणजे एच च्या जवळ व्ही येणार. व्ही कुठल्या कुठल्या पर्यायामध्ये आहे, तिन्ही पण पर्यायामध्ये आहे. त्यानंतर आरच्या समोर आय येते, ही आय इथं येणार. त्यानंतर काय बघा, आयच्या समोर आर येते, इथं आर येणार. त्यानंतर एच्या समोर कोण येतोय, हे झेड येतोय, एच्या समोर हा झेड येतोय. आणि एलच्या समोर कोण येतोय, एलच्या समोर ओ येतोय. म्हणजे काय बघा पर्यायामध्ये ओ झेड आर आय व्ही एच ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक कितवा आहे हा 9वा प्रश्न आहे का, 9वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 कसा सोडवायचा बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये अरविंद हा शब्दाला कोड दिलाय 48. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये अशरफ हा शब्द कसा लिहाल असं म्हटलेलं आहे. तर इथं बघूया आपण कसा लिहायचा तो. तर इथं अरविंदला कोड काय दिलेला आहे, अरविंदला कोड दिलेला आहे 48 असं दिलेलं आहे. 48 असं दिलेलं आहे. तर ए चा क्रमांक किती असतो, 1, आर चा 18, व्ही चा 22, आय चा 9, एन चा 14 आणि डी चा 4. या सर्वांची काय करा, बेरीज करा. या सर्वांची बेरीज करूया आपण. तर 1 आणि 18 किती येते, 19, 19 आणि 2 21, दोन्ही 42. बरोबर आहे ना, 42, 21 दोन्ही 42 म्हणजे 40 झालं. 40 आणि 9 49, 49 आणि 4 53 आणि 4 57 आणि 10 67. 67 झालं. किती झालं, त्यांची बेरीज किती आली, 67 नाही 68 बेरीज, 48. तर मग बेरीज जरा बघा, इथे बेरीज करा यांची व्यवस्थितरित्या किती येते बघा.
14 आणि 4 14 आणि 4 18 27 27 आणि 2 किती झाले 29 29 आणि 20 किती होते 39 49 49 आणि 1 50 50 आणि 18 68 बरोबर आहे. म्हणजे यांची बेरीज किती आली 68 बेरीज येते वरच्यांची सगळ्यांची. बेरीज करायला चुकायचं नाही हा. व्यवस्थितरित्या करा. तुम्ही कशी पण करा, मांडणी करा, उभी करा, आडवी करा, खरं व्यवस्थितरित्या बेरीज करा. 68 ही बेरीज आली. आता 68 पासून 48 कसं तयार केलं असेल बघा. अरविंदचा तर कोड काय दिलाय 48 दिलाय आणि आपण जे बघा अरविंदच्या प्रत्येक अक्षराला जो अनुक्रमांक दिलाय त्याची बेरीज किती आलेली आहे 68 आलेली आहे. मग मगाशी प्रश्न अशा पद्धतीचा होऊन गेलेला आहे. 6 आणि 8चा काय करायचा आहे जे 68 दिसते ना त्याच्यामध्ये 6 आणि 8चा गुणाकार करा. 8 संग किती येते 8 संग 48 येते. तसंच काय करायचं अशरफ तसंच अशरफचं करायचं. आता अशरफचे कोड काय काय आहेत एचा कोड 1 आहे 19 आहे एचा 8 आहे आरचा 18 आहे एचा 1 आहे आणि एफचा 6 आहे. या प्रत्येकाची काय करा बेरीज करा. प्रत्येकाची बेरीज किती येते 19 आणि 1 20 20 आणि 8 28 28 आणि 18 किंवा 28 आणि तुम्ही 10 करा 38 38 आणि 10 48 मधनं 2 गेलं 46 आणि 1 47 47 आणि 6 54 येते. 47 आणि 6 47 आणि 6 54 का 53 तर 47 आणि 6 53 तर 53 त्यांची बेरीज झाली किती 53. मग 53चं काय करायचं 5 आणि 3चा काय करायचा गुणाकार करायचा. 5 आणि 3चा गुणाकार किती येते 5 त्रिक 15. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हे ए आहे ना तेच त्याचं 15 आहे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न कसा सोडवलाय ते तुम्हाला समजला असेल. 10वा प्रश्न एका सांकेतिक भाषेमध्ये वेड किंवा WED हा शब्द 7826 किंवा 7826 असा लिहिला तर FRI हा शब्द कसा लिहाल असं म्हटलेलं आहे. काय दिलेला आहे WE आणि D याला कोड काय दिलेला आहे 7826 असं दिलेला आहे. तर काय केलेलं आहे काय असं लॉजिक लावलेलं असेल ते पहिल्यांदा आपल्याला शोधलं पाहिजे. डब्ल्यूचा अनुक्रमांक डब्ल्यूचा क्रमांक किती असतोय तर डब्ल्यू 23 ईचा किती आहे 5 आहे आणि डी चा किती आहे 4 आहे. आता बघा काय केलेलं आहे बघा इथं डब्ल्यूचा काय बघा डब्ल्यू आणि काय बघा हा शेवटचा आकडा त्याचा संबंध लावलेला आहे 2600. डब्ल्यूचा क्रमांक तर 23 आणि तिथं दिले 26 कसा तर 23 मध्ये 3 मिसळलेला आहे. डब्ल्यूचा क्रमांक किती आहे 23 आणि इथं 26 मग 23 मध्ये 3 मिसळलं 23 अधिक 3 केल्यानंतर 26 येते. त्याच पद्धतीने हे 5 ईचा संबंध काय बघा हे 8 शी लावलेला आहे. ईचा क्रमांक किती आहे 5 आणि तिथं किती दिलेला आहे 8. त्या 5 मध्ये काय मिसळलेलं आहे 3 मिसळलं 5 अधिक 3 किती होते 5 अधिक 3 8 होते. ठीक आहे आणि ह्या काय बघा डीचा संबंध 7 शी लावलेला आहे. डीचा क्रमांक 4 आहे आणि इथं दिले 7 4 अधिक 3 7 केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण FRI च्या बाबतीत करूया. FRI च्या बाबतीत बघा आपण करूया तर बघा इथं F चा क्रमांक किती असतोय 6 R चा क्रमांक किती असतोय 18 आणि I चा क्रमांक 9. F चा क्रमांक 6 मध्ये 3 मिसळल्यानंतर 9 येते आणि 9 बघा कुठल्या लेटरचा क्रमांक आहे आय चा आहे ते शेवटी आय येणार. ठीक शेवटी 9 येणार सॉरी शेवटी किती येणार 9 येणार कारण इथं कोडच द्यायचा आहे. मग शेवटी 9 कुठल्या ऑप्शन मध्ये आहे हित आणि हित आहे. त्यानंतर काय बघा इथं आर काय बघा आर क्रमांक काय बघा 18 आहे 18 मध्ये 3 मिसळा 21 काय बघा इथं 21 येणार आणि 9 काय बघा 9 मध्ये 3 मिसळा 12 येणार म्हणजे 12 21 9 12 21 9 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. मी शेवटून देत आलेलो आहे 6 मध्ये हे 6 दिसते त्या 6 मध्ये काय बघा 6 मध्ये 3 मिसळलं 9 आलं. ह्या 18 मध्ये काय बघा 3 मिसळलं 21 आलं आणि 9 मध्ये 3 मिसळलं 12 असं उलट लिहित आलेलो आहे. कारण का इथं जे लॉजिक लावलेलं आहे त्याच पद्धतीचं खालचं लॉजिक लावायचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढला एका सांकेतिक भाषेमध्ये आरती हा शब्द 60 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये देवी हा शब्द कसा लिहाल. आता काय म्हटलेलं आहे आरती ARTI ह्याला काय कोड दिलेला आहे 60 तर 60 कसा दिलाय ते शोधून काढायचा. त्याच्यासाठी आपण ए चा क्रमांक 1 आहे आर चा 18 आहे टी चा 20 आहे आणि आय चा 9 आहे. आपण या प्रत्येकाची वरच्याची काय करूया बेरीज करूया. 9 27 आणि 1 28 28 आणि 20 38 आणि 48 किती आलं 48. बघा या वरच्यांची सर्वांची बेरीज 48 आली. वरच्यांची सर्वांची बेरीज किती आली 48 आली.
पण पण इथं काय दिलेलं आहे 60 दिलेलं आहे. काय केलं असेल 48 असेल तर ह्या बघा 48 मध्ये इथे दिसतंय 48 मध्ये काय मिसळलेलं आहे 12 मिसळलेला आहे. तुम्ही म्हणाल 12च का? कारण 48 मध्ये दोन अंक आहेत 4 आणि 8. त्या 4 आणि 8 ची बेरीज किती येते? 4 अधिक 8. बघा हे 48 दिसते त्याच्यामध्ये दोन अंक कुठलं आहे 4 आणि 8. त्या 4 आणि 8 ची बेरीज येते किती 12. म्हणून 48 मध्ये 12 मिसळायचं. 48 मध्ये 12 मिसळल्यानंतर 60 येते. ते 60 आहे का? तो कोड अशा पद्धतीने दिलेला आहे. तसंच आपण खाली बघा देवीच्या बाबतीत करायचं. देवीच्या बाबतीत सॉरी इथं ई आहे ई व्ही आय डी चा क्रमांक 4 ई चा क्रमांक 5 व्ही चा क्रमांक 22 आय चा क्रमांक 9. काय करायचं पहिल्यांदा ह्या वरच्यांची काय करायची बेरीज करायची. 9 दुने 18 18 2 20 40 येते. वरच्यांची सर्वांची बेरीज किती येते 40 येते. तर आता ही बेरीज 40 आपण काय करायचं त्या 40 मध्ये दोन अंक आहेत कुठलं दोन अंक आहेत 4 आणि 0. 4 आणि 0चा काय करायचा गुणाकार करायचा. 4 आणि 0चा गुणाकार 0च येतोय. बघा बाळांनो ह्याच्यामध्ये 40 झालं 40 अधिक ह्याच्यामध्ये दोन अंक आहेत 4 आणि काय बघा 0 ह्या दोघांचा गुणाकार 4 आणि 0चा गुणाकार हा 0च येतोय. कुठल्याही संख्येला 0 न गुणल्यानंतर 0च येते. मग 40 अधिक 0 किती झालं तर 40. 40 अधिक 0 हे 40. ते कुठल्या ऑप्शन मध्ये तर ऑप्शन क्रमांक 1. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेमध्ये डी इज इक्वल टू 4 म्हणजे डी ला 4 असा कोड दिलाय आणि डिअर आणि काय बघा डिअर इज इक्वल टू 7 किंवा DEAR इज इक्वल टू 7 असेल तर त्याच सांकेतिक भाषेत हॉटेल हा शब्द कसा लिहाल असं म्हटलेलं आहे. बघा हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा. डी इज इक्वल टू किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. डी ला 4 म्हटलेला आहे आणि काय बघा डिअर DEAR ह्याला काय बघा 7 असा कोड दिलेला आहे. काय केला असेल बघा डी ला आपण जर 4 टाकलं 4 आणि त्यानंतर एकूण किती अक्षरे राहतात रे 1 2 3 काय केले समजते काय बघा ह्या 4 मध्ये ही किती अक्षरे आहेत 3 अक्षरे आहेत ती मिसळलेली आहे 4 अधिक 3 7 कोड लिहिलेला आहे. तसाच हॉटेलच्या बाबतीत करायचं. हॉटेलच्या बाबतीत तेच करायचं. तुम्ही काय करायचं आहे बघा पहिल्या एच ला कोड द्यायचा 8. बघा इथं जसं डी ला डी हे पहिलं अक्षर होतं त्या DEAR किंवा डिअर मधलं पहिलं अक्षर डी आणि त्याला काय बघा 4 असं दिलेलं होतं. जसं ABCDचे जे क्रमांक आहेत ना ते तिथं दिलेलं आहे. म्हणून हॉटेल मधल्या पहिल्या फक्त अक्षराला तुम्ही जे ABCDचे जे क्रमांक आहेत अनुक्रमांक त्यातला क्रमांक किती 8 आणि बाकीचे किती अक्षरे आहेत रे 1 2 3 4 मग 8 मध्ये ते 4 मिसळा 8 आणि 4 किती झालं 12. मग 12 कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. IMP प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतोय तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तर एका सांकेतिक भाषेमध्ये ईस्ट इज इक्वल टू 9 असं म्हटलेलं आहे तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये नॉर्थ कसं लिहाल. काय केलेलं आहे बघा ईस्टला कोड दिलेला आहे 9 असा EAST इज इक्वल टू 9. याच्यामध्ये काय लॉजिक लावले ते बघूया. आपण आता हे जे तुम्हाला ईस्ट लिहिले त्यातील प्रत्येक अक्षराला काय देऊया नंबर देऊया किंवा अनुक्रमांक देऊया. ई चा क्रमांक 5 ए चा क्रमांक 1 एस चा क्रमांक 19 आणि टी चा क्रमांक 20 असतो. हे प्रत्येकाचे क्रमांक पाठ हे असलेच पाहिजे. प्रत्येकाची बेरीज किती येते तर हे झालं 20 19 आणि 1 40 आणि 5 45. बेरीज किती झाली बघा ह्या सर्वांची बेरीज किती झाली 45. खरं हिथं काय लिहिलंय 9 लिहिले. काय केलं असेल 45चं तर 45 मध्ये दोन अंक दिसतात. काय दिसतात 4 अधिक 5. 45 म्हणजे 4 आणि 5 या दोन अंकांनी बनलाय. त्या 4 आणि 5 ची बेरीज दिलेली आहे फक्त 4 आणि 5 9 येते. तेच करायचं आहे नॉर्थच्या बाबतीत तेच करायचं आहे. नॉर्थ मधल्या प्रत्येक अक्षराला अनुक्रमांक द्या. एन चा क्रमांक 14 ओ चा क्रमांक 15 आर चा 18 टी चा 20 आणि एच चा 8. प्रत्येकाची यांची काय बघा बेरीज करा. तर काय बघा 14 आणि 29 आणि काय बघा 29 आणि 20 49 झालं काय बघा 47 आणि काय बघा 10 करा काय नाही 57 आणि इथं काय बघा 55 आणि 55 आणि 20 55 आणि 20 किती येते 75. बेरीज किती येते बघा ह्यांची बेरीज येते 75. करून बघा 75 बेरीज येते का आणि 75 मध्ये दोन अंक आहेत 7 आणि 5. त्या 7 आणि 5 ची काय करणार बेरीज 7 आणि 5 किती येते 12. 12 कुठल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे.
तुम्हाला हे समजलेलं असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. एका सांकेतिक भाषेत जर आर्मी हा शब्द EUOZ असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये फंड हा शब्द कसा लिहाल? सोपा प्रश्न आहे. तर आर्मीला कोड काय दिलेला आहे? आर्मीला कोड EUOZ असा कोड दिलेला आहे. पहिल्यांदा हे लॉजिक शोधून काढूया. तर ए चा क्रमांक इथं आर्मी मधल्या प्रत्येक अक्षराला मी अनुक्रमांक देतो. ए चा क्रमांक 1, आर चा क्रमांक 18, एम चा 13 आणि वाय चा किती असतोय 25. आणि बघा इथं पण देतो 5, यू चा 21, ओ चा 15 आणि झेड चा 26. काय केलेलं आहे बघा, इथं ए आणि ई चा संबंध लावलेला आहे. तर इथं 1 मध्ये किती मिसळलेला आहे? तर 1 अधिक 4. बघा ए चा क्रमांक 1 आहे आणि ई चा क्रमांक 5 आहे. 1 मध्ये किती मिसळलेला आहे? तर 1 मध्ये 4 मिसळल्यानंतर 5 येते. त्यानंतर 18 आणि 21. 18 इथं आर चा क्रमांक 18 आणि यू चा क्रमांक 21. 18 मध्ये अधिक 3 केलेला आहे. तर यम आणि काय बघा ओ चा संबंध लावूया. यम चा क्रमांक 13, ओ चा क्रमांक 15. 13 अधिक 2 केलेला आहे. आणि वाय आणि झेड मध्ये वाय चा क्रमांक 25 आणि झेड चा क्रमांक 26 अधिक 1 केलेला आहे. म्हणजे अधिक 4 अधिक 3 अधिक 2 आणि अधिक 1 केलेला आहे. तेच करायचं आहे. तेच बघा खाली करा कुणाच्या बाबतीत? फंडच्या बाबतीत. फंड हा आहे ना FUND फंड. फंडच्या बाबतीत तेच करायचं आहे. फंडच्या बाबतीत एफ चा क्रमांक किती आहे? 6. एफ चा क्रमांक किती झाला? 6. त्या 6 मध्ये 4 मिसळा. 6 आणि 4 10. 10 नंबरला जे येते. नंतर यू मध्ये 3 मिसळा. यू चा क्रमांक किती आहे? 21. 21 मध्ये 3 झालं 24. 24 नंबरला येते एक्स. नंतर एन मध्ये 2 मिसळा. एन कारण का बघा पहिल्यांदा 4 मिसळलं, त्यानंतर काय बघा 3 मिसळलं, त्यानंतर 2 मिसळलं, त्यानंतर 1 मिसळलं. तेच मी करत आहे. हे बघा एफ मध्ये जे पहिलं अक्षर आहे त्याच्यामध्ये 4 मिसळा. 4 मिसळल्यानंतर काय बघा 10 येते. एफच्या क्रमांकामध्ये मिसळायचा. 10 येते. 10 नंबरला कुठलं लेटर असते? जे असते. त्यानंतर यू चा क्रमांक 21. 21 मध्ये 3 मिसळाय पाहिजे. 21 आणि 3 24. 24 नंबरला लेटर असते एक्स. त्यानंतर एन चा क्रमांक असतोय 14. 14 आता 14 मध्ये किती मिसळायला पाहिजे? 2. बघा इथं 2 मिसळायला पाहिजे. 14 अधिक 2 किती झालं? तर 16. 16 नंबरला कुठला असतोय? पी आणि डी नंबरला 1 मिसळायला पाहिजे. 4 इथं 5 ई येणार. तर काय बघा JXPE ऑप्शन क्रमांक 2 त्याचं बरोबर उत्तर आहे. अरे इथं जसं लावलंय की नाही लॉजिक इथं तसंच लॉजिक त्या फंड काय बघा फंडचा सांकेतांक काढायसाठी लावायचं. एवढं सोपं असते. काही अवघड याच्यामध्ये नाही. तुम्ही परत आणि बघा समजत नसेल तर खरं प्रश्न हे सोडवायचेच. एका सांकेतिक भाषेमध्ये जर अबोव हा शब्द ZYLEV असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये राईट हा शब्द कसा लिहाल असं म्हटलेलं आहे. तर अबोवला कोड काय वापरलेला आहे? ABOVE ह्याच्यासाठी कोड वापरलेला आहे ZYLE आणि काय बघा V असा कोड वापरलेला आहे. तर आपण बघूया काय केलेलं आहे. ए चा क्रमांक 1, बी चा क्रमांक 2, ओ चा 15, व्ही चा 22 आणि व्ही चा 22 आणि ई चा 5, झेड चा 26, वाय चा 25, एल चा 12, ई चा 5, व्ही चा 22. ओके. तर इथं केलेलं काय बघा ए चा क्रमांक सॉरी इथं काय करायची काय गरज नाही ना. क्रमांक द्यायची सुद्धा गरज नाही. बघितल्याबरोबर लगेच लक्षात येते. इथं बघा ही एबीसीडी म्हणून मी काय बघा जरा व्यवस्थितरित्या लिहितो. इथं घेतो ती इथं घेऊया हे आणि इथं बघा ही जी एबीसीडी खाली बघा एच्या बरोबर इथं ए आणि झेडचा संबंध कसा लावलाय? एच्या बरोबर समोर झेड आहे. बी आणि काय बघा वायचा संबंध लावलाय. बी च्या समोर बरोबर वाय आहे. ओ आणि काय बघा एल चा संबंध लावलाय. ओ च्या बरोबर काय बघा समोर एल असलंच पाहिजे. व्ही चा संबंध ई शी लावलेला आहे. व्ही चा संबंध काय बघा व्ही च्या समोर एल आहे का नाही एल आणि ई च्या समोर काय बघा व्ही आहे. ई च्या समोर व्ही आहे. तसंच काय बघा राईटच्या बाबतीत आहे RIGHT. आर च्या समोर हे आर च्या समोर कोण येते? आर च्या समोर आय येते. बघा येते काय? आय च्या समोर आर येते. त्यानंतर या जी च्या समोर कोण येते? जी च्या समोर टी येतोय. त्यानंतर एच च्या समोर कोण येतोय? एच च्या समोर एस येते. त्यानंतर टी च्या समोर कोण येतोय? टी कुठे दिसतंय? टी च्या समोर जी येते. जी म्हणजे IRTSG ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. एकमेकांच्या समोरासमोर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. काही अवघड नाही. अशा पद्धतीनं मला वाटतं 15च्या 15 प्रश्न तुम्हाला समजलेलं असतील. कोडिंग डिकोडिंगचं सांकेतिक भाषेवरलं जर समजलेलं असतील तर तुम्ही काय बघा आता पुढं काय करायचंय ते बघा. पुढे तुम्ही काय करायचं आहे ही
टेस्ट आहे. ही काय बघा तुम्हाला दिलेली टेस्ट आहे. ही टेस्ट सुद्धा तुम्ही सोडवा. हे तीन प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवायचे आहेत. हे 3 दिलेले आहेत प्रश्न. व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ थांबवा आणि थांबवल्यानंतर काय बघा हे प्रश्न सोडवा. इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. हे सरावासाठी मी तुम्हाला दिलेले प्रश्न आहेत. हे 3 प्रश्न आणि पुढे आणि 2 प्रश्न आहेत. पुढे आणि हे 3 प्रश्न आहेत एकूण. तर हे पुढचे 3 प्रश्न सुद्धा लक्षात घ्या. इथे दिसतंय काय बघा, तुम्हाला दिसत असेल. इथलं हे सुद्धा प्रश्न घ्या. हे सुद्धा प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवायचे. आता यांची उत्तरे कुठे मिळणार? तर मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम लिंकला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची उत्तरं तिथं मिळतील. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 असं 6 क्वेश्चन आहेत. 6च्या 6 क्वेश्चनची उत्तरं मी तुम्हाला तिथं देतो. तुम्ही त्या टेलिग्राम लिंकला सुद्धा जॉईन व्हा, त्या ग्रुपला जॉईन व्हा. NMMS चा ग्रुप आहे, आत्मबल फाउंडेशन NMMS म्हणून. त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि कुठलेही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. तर अशा पद्धतीने हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल तर जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही काय बघा ह्या लेक्चरला लाईक करा. त्याच पद्धतीने तुमचे जे मित्र असतील त्यांना शेअर सुद्धा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलेल्याचा फायदा काय असतोय, जे पण मी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन मिळेल. कारण का तुम्ही NMMS चा अभ्यास करायला लागलेला आहे म्हणून त्याला काय बघा सबस्क्राईब करून ठेवा. तर नमस्कार, चला.